एक विकेट. पुन्हा एकदा वाईड, अतिशय टाईट अशी गोलंदाजी. प्रॅक्टिस करण्याची गरज नाही मला, मला सगळं माहित आहे, मला सगळं येत आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा. मी 12,000चे शूज घालून मी मैदानावर उतरलेला हा खेळाडू सुमित शिंदे, शहरामध्ये राहणारा हा एकमेव खेळाडू. पुन्हा एकदा टोलेलेला आणि ते सुंदर कॅच अमोल पाटील यांनी टिपलेला आहे. डॉक्टर दुसरा कॅच अमोल पाटील, गवळी यांचा शेजारी अमोल पाटील. अमोल पाटील आणि अतिशय पाटील एकदम रंडबाज खेळाडू. 2 कॅच टिपून 2 त्यांनी कॅप्टन, मनातला कॅप्टन आणि ओरिजिनल कॅप्टन दोन्ही घरी पाठवलेले आहेत. प्रशांत पाटील कुत्रे घेऊन खेळतोय तिकडे. प्रशांत पाटीलला 11 मध्ये संधी नाहीये, तो कुत्रे घेऊनच खेळणार आहे बाहेर. पुढचा बॅट्समन गौरव मोरे. गौरव मोरे आणि माजी कॅप्टन, खूप अशी मेहनत घेतलेला, सुट्ट्या टाकून मेहनत घेतो तो असा कॅप्टन. म्हणजे तोच कॅप्टन आहे खरा, पण चुकून याला प्रशांतनं केलं होतं आणि त्याला मला वाटतं पुढच्या मॅचला कप्तानी देणार नाही आता. कॅच सुमित शिंदेचा मस्त राहुल भांडलकर यांनी जिथे असतील तिथं इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. राहुल भांडणकर यांनी कुठे आणि इकडे ना बघतो काय राहुल भांडणकर इकडे. राहुल अरे कमिटी सांगते तुला इकडे आहे. आज तो प्लेयर आहे आणि गुणावत घेतला आहे. पुनीत सिंग गुणावत आयुष्यातला पहिला कॅच सुमित शिंदे यांच्या सोबत. अतिशय जोर गोळी आहे सुमित आणि पुनीत, त्यांच्यावर मोठ्या साहेबांचे आशीर्वाद. दोघांची चंगू मंगूची जोडी आहे वाटेल. सुमित शिंदे बॉलर आणि तो बॉल पकडणारा पुनीत गुणावत. यांना दोघांना बघूनच साहेबांनी टीम स्पॉन्सर केली नव्हती, आवताडे साहेबांनी. सुमित नेहमीच बॉल फेकतो आणि पहिल्यांदा बॉल पकडलेला आहे श्री पुनीत खेळाडू. 9 नंबरचा हा टिटोळाचा प्लेयर, तिकडचं घर विकून इकडे रोड आलेला. कमनशिबी बॅट्समन राहुल भांडणकर, अतिशय कमनशिबी एकदम गलिच्छ खेळणारा प्लेयर. महादेवाचं दर्शन घेतलेला खेळाडू, देवाची कृपा त्याच्या, महादेवाचा शिष्य श्री अविनाश बडदे यांनी बोलण्यास सांगितलेलं आहे. खेळाडू मैदानावर उतरलेला आहे. श्री त्यांनी पकडलेला आहे. पुन्हा एकदा लेग साइडला बॉल आणि तो कोण खेळाडू पळतोय त्याचं नाव काही माहित नाही, तिकडे पळतोय कोण आहे रे तो खेळाडू. हुसन तेरा
च्या खेळाडूला हात की इकडे सरक, बॉलरने टाकला ऑफ साइडला बॉल. कीपर निलेश लोखंडे त्यांच्या विरुद्ध संघाच्या कॅप्टनला आउट केल्यामुळे खुश एकदम. त्याचा खास मित्र तो. तिसरी ओव्हर चालू आहे. स्कोर किती झालेला आहे राजू ओव्हर? स्कोर 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 काय 16 रन झाले 16. आज कायम उत्साही संघ एकदम उत्कृष्ट खेळलाय. त्यांची एकदम म्हणजे प्रशंसा करण्यासारखा खेळलाय कायम उत्साही संघ. युवराज पेक्षा तरी चांगला पुन्हा खेळला. एकदा पुनीत गुणावं त्यांनी चेंडू आहे. त्यांना त्याच्यातच खूप आनंद आहे की 3 चेंडू पकडले. स्टेटसला ते ठेवणार आहेत 3 चेंडू पकडणारा एकमेव खेळाडू आयोगाचा. राहुल भांडकल यांचे पुन्हा टेक्निकल शॉट मारण्यातच ते जात आहेत. आतापर्यंत 1 रन काढलेला आहे त्यांनी भांडू भांडू. सुमित शिंदे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट मॅरेथॉन प्लेअर सुमित शिंदे. सुमित शिंदे बॉलिंग. सुमित शिंदे फार नावाजलेला मॅरेथॉन प्लेअर. त्यांनी कोलकाता दिल्ली सगळीकडे वाढवलेले marathon साठी आहेत जाणारा. श्री गुणावती. बडे सरांचा मोबाईल इथं माझ्या जवळ आहे. बडे सर माजी कॅप्टन अंधाधुंद खेळताना त्यांच्या बॅटला सुद्धा बॉल लागेना. खूप असा म्हणजे अनुभवी फलंदाज आहे तो माजी कॅप्टन. रावल्या काय बघतो इकडे तिकडे नॉन स्ट्रायकरला. पुन्हा एकदा आंधळी शॉट मारण्याचा कपिल यांचा प्रयत्न. उत्कृष्ट खेळतोय. उत्कृष्ट बॉलिंग टाकतोय सुशांत पोळ. अतिशय संत गतीने हा खेळ होताना. स्कोर किती? स्कोर अव्वल स्कोर सांगावं कॅप्टनला. 18 रन झाले 18. तिसरी ओव्हर 18 रन. 3 ओव्हर 18. 3 ओव्हर 18 रन आणि चौथी ओव्हर घेऊन येत आहेत. प्रशांत पाटील याला एकच सांगणं आहे का आमचा कायम उत्साही संघ याच्यापेक्षा खूप चांगला खेळला होता 3 ओव्हर मध्ये. प्रशांत पाटील कोण आहे? बॉलर कोण आहे? स्वामी वीरभद्र या संघासाठी चौथा ओव्हर. हे इकडे विभा पप्पाला हे कर, शेअर कर इकडे. तू नको बोलू, तू काही पण बोलतो. तू अजिबात हातात घ्यायचं नाही. काहीच्या काही बोलतो तू. काही नको बोलू तू, शांत बस. अमोल पाटील यांनी चेंडू क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 1 रन. खारघरचा ढाण्यावाग स्वामी महाकाल संघात गेल्या वेळी होता, पण संधी नाही सुंदर मिळाली अशी त्याला. बॉलिंग 1च रन दिलेला आहे. स्वामी समर सरांना चेअर्स करताना. आणि अतिशय उंचावलेला खाली आहे. टाईट प्लेअर सुमित शिंदे नसतेच घेत बॉल मागं होता पण मालच्या पुढे जाऊन मागं खेळणारा अतिशय एकमेव खेळाडू. विकेट किपर लिहून बॉल अडवायला लागतोय. एकदा पुढे गेल्यावर परत कधीही न येणारे सुमित शिंदे आजही त्यांनी तसंच केलंय. टाईट उभा राहिले तिथे, अजिबात मागे सरकलेले नाहीयेत. बॉलला गरज असेल तर माझ्या हातात येईल आणि मग मी कॅच घेईल असं म्हणणारे सुमित शिंदे यांनी बॉल कॅच सोडलेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस आणि समोर आहे खेळाडू अंकुशाचे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. स्वामी सर उत्कृष्ट बॉलिंग, सुंदर बॉलिंग. विकेट पडली असती परंतु काही खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण जातोय. कॅच सोडलेला आहे. प्रशांत जातोय. मस्त बॉल आहे, मस्त अतिशय बॉल आहे. मस्त, स्वामी अतिशय मस्त. उत्कृष्ट बॉल टाकलाय. असाच बॉल टाकजा. राहुल भांडणकर यांना संघातून त्यांच्या शिव्या पडताना की मारत नाहीत काही नाहीत, आम्ही खेळायला तयार आहोत, रिटायर आहोत. पुढचा खेळाडू तयार.
गौरव मोरे कॅच घेणारच. अरे यार राहुल भंडनकरला जीवदान. कॅच घेण्याचा प्रयत्न केलेला, एक तर कॅच केले. राहुल भंडनकरला जीवदान. कम नशीबीच प्लेअर आहे तो, जीवदान भेटलंय त्याला म्हणून त्याचं नशीब उजागर झालंय. नाही नाही, राहुल भांडणकर यांना घाबरूनच गौरव यांनी कॅच सोडलेला आहे. कॅच सोडलेला परवडला, वर्षभर कोण शिवा खाईल. मस्त कॅच घेतला आहे राहुल भंडनकर. डीजे वाले गौरवला वाटलं पुढच्या वेळेस डेलिव्हर्सला राहुल घेणार नाही, वाले बाबू. म्हणून त्यानं कॅच सोडला, पण दुसऱ्यानं पकडलाय. आता कोण जिंकतोय? मॅरेथॉन प्लेअर सुमित येतोय पुढची बॉल घेऊन. पहिला बॉल. स्कोर सांग. 24 रन 4 ओव्हर्स 24, 6 रन रेटनं धावा. पहिला बॉल. गोल्डन ईगलला धावसंख्या वाढवण्याची गरज. व्हाईट बॉल. सुमित हा असाच चकवा देणारा प्लेअर आहे, असाच चांगला उत्कृष्ट बॉल टाकतो तो. उत्कृष्ट वाईड पण टाकतो चांगले. पहिला बॉल. डेड बॉल. डेड बॉल लागते ना बॉलिंग शी. ओ 4. मस्त सुंदर असा कट लागून गेलेला आहे. 4 धावा. कपिल नरवडे यांना 4. देवळकर साहेब त्याला जवानीत पाणी आलेला आणि नेमकाच safety player. काय आहे का? कवळा प्लेअर. कवळा कोण पडले? स्वामी आहे ना. देवळकर आयोगाचा कवळा प्लेअर. प्ले बॉय. कोण आहे रे? कोण पडले? काय नाही कोण पडलं? ते पडलं कोण मागे? कोणी? देवचंद. देव इंज्युअर झालेला आहे. देवचंद. आनंद शिंदे यांचा खास असा प्लेअर देवचंद. डॉक्टर वैभव माळी. तपासणी करावी. गुणावत सर बॉलच्या मागे पळताना आणि एका हाताने त्यांनी बॉल पकडलेला आणि फेकलेला आहे. गुणावत सर यांनी 4था बॉल यावेळेस पकडलेला आहे. यांचे हार्दिक अभिनंदन. विशू नकाते यांच्याकडून मिसफील्ड. रोमॅन्टिकपणे त्यांनी पळत जाऊन विशू नकाते यांच्या सहकार्याने हा बॉल पकडलेला आहे. जुना महाकालचा प्लेअर, गवळी सरांचा जुना प्लेअर. खेळीमेळीचं वातावरण आणि अशा चेंडू पकडलाय. अतिशय कच्चून असा मारलेला आणि कसा तरी हा फोर गेलेला आहे.
खूप प्रॅक्टिस करता तरी त्यांना सिक्स जातच नाही, ते चौकेत जात आहे. नारायणच पाहिजे ते इथे, नारायणच पाहिजेत. जिमचा काही फायदा होत दिसत नाहीये. गोल्डन ईगलचे गेल्या वेळी जे सिक्स बघायला मिळत होते नारायणमुळे ते आता बघायला मिळत नाहीये. प्रशांत पाटील यांना विनंती आहे की पुढच्या वेळेस तरी नारायणला घ्या, त्याच्यामुळेच तुम्ही जिंकता. स्प्रे आहे का कोणाकडे? देव पडलेला आहे खूप त्याच्या छान, गुडघ्यावर खूप छान. मारायचा आहे. स्प्रे कोणाकडे असेल? फिल्डिंग रनिंग खूप छान, दोन्ही पण छान. रनिंग बिटवीन द विकेट. वाईडची अपील करताना कपिलने केली वाईडची अपील, परंतु अंपायरने दिला नो वाईड. सावलीमध्ये पाठवलेला आहे आणि श्री सुमला लाकडे आपल्या लाईव्ह प्रक्षेपणाची लिंक मला संघटनेच्या ग्रुपवर टाकली आहे, तरी इतर ग्रुपवर शेअर करा ती. आणि आता नवीन बॉलिंग घेऊन आलेला आहे गौरव मोरे. अमोल कुमार आहे, गौरव मोरे, निलेश गवळी संघटनेच्या ग्रुपवर लिंक टाकली युट्यूबची, इतर ग्रुप शेअर करा. ओके सगळ्यांनी ओके टाकतो. सगळ्यांनी इतर ग्रुपवर शेअर करा ती. हॅलो आणि आशा करी फोर. अमोल कुंभार चौका मारलाय. अमोल कुंभार खूप चांगला खेळतोय. अमोल कुंभार त्याची त्याच्यावर संघाची अरे मार मिळाल मला. अरे मार मिळाल. मम्मी आधीच सांगून ठेवले. अतिशय सुंदर चौकार मारलेला आहे आणि याच्यानंतरचे बॅट्समन दिसत आहेत श्री संतोष बाबळे, कारण ते बॅट घेऊन उभे आहेत. मेंटर त्यांच्या हातातली बॅट काढून घेतलेली आहे या टर्नी. गोल्डन ईगलच्या मेंटॉर कडून सगळ्यांना मोफत अशी सोय करण्यात आली आहे ड्रिंक्सची. ज्याला वाटेल त्याने त्यांच्या तंबूत जाऊन सोय म्हणजे आनंद घ्यायचा आहे. मेंटॉर फुकट अशी सोय. अविनाश बडदे तिकडेच दिसत आहे मला. डॉट बॉल. गौरवची बॉलिंग. गौरव तू व्यवस्थित खेळ, पुढच्या वेळेस डेली वेळेसला बाहेर काढणार नाही. कॅच बी सोडू नको. त्या राहुलचं काही मनाव घेऊ नको.
व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. वाईट बॉल. राहुल बंडलकर का विनंती आहे का त्यांना डेलिव्हर्स प्लेअर कडे जास्त रागाने बघू नये, त्यांची वाईट पडताय. प्रॅक्टिसला येत नाही त्यांना बॉलिंग दिली.
लोखंडे यांना. फिफ्टी फोर स्कोर आहे 54. आउट, रन आउट, रन आउट. दडपणाखाली खेळतो.
अरे कॅप्टन कुठे बिल्डिंग लावायला? माझी कॅप्टन बिल्डिंग लावतोय. कॅप्टन काही दिवसाचा, काही तासाचा कॅप्टन. बघून घे कॅप्टन, फिल्डिंग लावून घे कॅप्टन. 2 प्लेयर आले, गौरव पालांडे आणि खाली कोण आले? विशू नकाते. विशू नकाते आणि गौरव पालांडे म्हणजे बिंदू. पहिला बॉल येतोय. हॅलो, पहिला बॉल. गौरव पालांडे आणि नकाते. गौरव फोर. त्यांच्या पायात धक्का लागून एक मोठा चौकार. त्यांच्या पायात धक्का लागला आणि यांनी चौकार दिला. ओ, अरे काय चौकार. नानू, नानू कोंबड्या पकड, नानू कोंबड्या. 2 बॉल सारन. 2 बॉल सारन. राजू बॉलिंग चांगली करतो पण त्यांना फिल्डर साथ देत नाही. चांगला बॉलर आहे राजू. धक्का लावून गेला. शेवटी नावकरी आहे माझा. तिसरा बॉल आणि उडला. विकेट आहे का ना? एक टप्पी खाऊन 1 रन. 3 बॉल 7 रन. युवराजचा कुचकामी असा फिल्डिंग, कुचकामी फिल्डिंग. कचर खातो थोडासा, पळत नाहीये. त्याला त्याच्या मित्राच्या संघाला जिंकून द्यायचं असं वाटतंय. सुमित गुणावत, दोघे चांगले प्लेयर आहेत. मध्ये कौमा. मला वाटतं युवराज खेल इधर से रहा है, प्रशांत के पास है और दिल नीलेश लोखंडे के पास है, इसलिए क्या छोड़ दिया उसने. युवराज 1 नंबर राजू सर. वाईट बॉल, वाईट बॉल. युवराज तू विसरू नको, तुला कॅप्टन बनवलंय प्रशांत पाटीलनं. चांगली फिल्डिंग कर. जिंकायचंय लक्षात ठेवा. मालकाचा विश्वास सार्थ ठरव. स्कोर 8 रन, 8 धावा झाल्या. 8 धावा. 8 धावा झाल्या. बॉल किती झाले? सर्वांचे लाडके कपिल सर. 3 बॉल. चौका. 4 रन. 4 रन. 4 बॉल मध्ये 12 धावा. नाही जात त्याला, नाही जात. 12 धावा झाल्या. 4 बॉल मध्ये 12 झाल्या. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. पुढच्या रेडी राहायचंय. आपापल्या प्लेयरला संघटित करून घ्यायचंय. गोंगे, खेळखंडोबा यांनी संघटित करायचं आपल्या प्लेयरला. हा डॉटे
डॉट बॉल. 5 बॉल रॉयल धुरंधर. शेवटचा बॉल. राजू मुल्ला विरुद्ध विष्णू बिंदू नकाते. अतिशय चपळाईने बॉल अडवलेला आहे राहुल भांडणकर यांनी. त्यांनी बरोबर टाकलेला आहे. स्टंपच कुणीतरी दुसरीकडे नेऊन ठेवलेत. राहुल भांडलकर स्टंप दुसरी गती सुरू राहिले कुठेतरी. एक ओव्हर मध्ये 15 धावा. लेंडवे सरांना ठेवा तिथं. एका षटकानंतर 15 धावा. राजू मुल्ला अतिशय महागडा गोलंदाज. पुढच्या ज्यांच्या मॅचेस आहे त्यांनी इथं तयार राहायचंय. पुढे यायचंय टॉस करायला. आपण कोणाबरोबर आपली कायम उत्साही सोबत गोंगे. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत स्वतः कॅप्टन कपिल. 1 ओव्हर 15 रन. निगलचे कॅप्टन. खेळ खंडोबा. कपिल विरुद्ध गौरव. क्षेत्ररक्षण अतिशय टाईट लावलेले. बघूया काय होतंय. पहिला चेंडू कपिल यांचा या मॅचचा. मेंटर गोल्डन मेंटर. काय येडगे आपल्या काहीतरी संघाचं बोलू मनोबल इच्छितो. वाढवायचंय मेंटर संतोष बाबळे. तुलाच बघतोय मी. अतिशय असा उत्तुंग असा चेंडू गेलेला आहे. 4 रन. गौऱ्या 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 झाल्या तुझ्या गौऱ्या आणि मासनात गौरव. गौऱ्या तुझ्या गौऱ्या मासनात पोहोचल्या. कपिल चांगली गोलंदाजी करतो पण त्याचे फिल्डर त्याला साथ देत नाहीये. एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे कपिल पण त्याचे फिल्डर त्याला साथ देत नाहीये. किती 19 धावा झाल्या आहे. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. 19 धावा. आम्हाला जायचं आता खेळायला. सलग 2 कॅच सोडले. अरे तो गोलंदाज तरी काय 3 करणार. कॅच आतापर्यंत गौरव मोरे यांचे सोडलेले आहेत. 3 कॅच. मॅच फिक्सिंगचा इथं संशय येत आहे. 3 जीवदान गौरव मोरे यांना मिळाले आहेत. कॅप्टन कपिल अतिशय काळजीपूर्वक क्षेत्ररक्षण लावत आहेत. चेंडू टाकत आहेत परंतु खेळाडूंना बॉल त्याचे काय? काही गांभीर्य नाहीये. स्पॉट फिक्सिंग. उन्हात आणलेले खेळाडू. अरे त्या बॉलरनं एवढे दिवस जिम लावून सगळं मेहनत करून काही उपयोग नाही. तुम्ही त्याचे कॅच सोडताय. जिमचा काही उपयोगच होत नाहीये. क्षेत्ररक्षण गोल्डन ईगल टीमच्या कॅप्टन कपिलने 3 कॅच उडवले परंतु खेळाडूंची साथ नाही. किती धाव आहे रे. समोर आहेत बिंदू नकाते. कोण आहे खेळाडू तिकडे. कोण आहेत ते. रोहित कोटके आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांनी चेंडू पकडलेला आहे. 22 धावा 3 बॉल मध्ये दुसऱ्या ओव्हरच्या. टॉस करून घ्या ना पुढच्या याचा. निले पुढच्या मॅचचा टॉस नको ना. दोघही एकमेकाला धन्यवाद देताना तिकडनं बाउंड्री पार गेला नाही. बॅट्समनच्या मागून लेंडे साहेब नुसते बघताना काही करता येत नाही त्यांना. अडवलाय बॉल. अडवलाय. धरलाय त्यांनी. धरलाय. शेवटी लेंडे साहेबांनीच त्यांच्या मित्राला कपिलला साथ दिली आणि बॉल धरला. प्रत्येक खेळाडू सतर्क की काही करून चेंडू पकडायचाच नाहीतर राहुल भांडणकर यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल. सरपटी बॉल मारलेला आहे श्री बिंदू नकाते आणि युवराज कॅप्टन युवराज.
राहुल बंडनकरनी बॉल सोडल्यावर त्यांनी कोणाच्या रोषाला सामोरे जावं लागणार ते पण गोल्डन ईगलचे गौरव मेंटॉर श्री संतोष बाबळे इथं समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. श्री बाबळे सर, आपण आपल्या टीमला काय सांगू शकाल? लास्ट ओव्हरचा लास्ट संतोष बॉल बाबळे. आहे 23 धावा. उत्कृष्ट खेळते म्हणतात, 23 ना? अतिशय उत्कृष्ट आहे. 11 बॉल मध्ये 23 धावा झाल्या. 11 बॉल मध्ये 23 धावा झाल्या. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. अतिशय सुंदर असा चेंडू कपिल यांचा. मागे रोहित कोलटक्के यांनी जीवाची बाजी लावून तो चेंडू अडवला व शिव्या वाचवलेल्या आहेत. लेंडू त्यांचे साहेब, हार्दिक लेंडू साहेब अभिनंदन. चेंडू लक्ष ठेवा, व्यवस्थित चेंडू पकडा. तुम्हाला स्टंपिंगचा चान्स होता, रनआउटचा चान्स होता. मित्राला साथ द्या तुमच्या. इकडं मेंटॉर बाहेर तुमची वाट बघतोय. तुम्हाला काहीतरी समुपदेशन करणार आहे तो. कॅप्टनने पुढील ओव्हरची जबाबदारी दिलेली आहे. श्रीमंत श्री सर्वे सर्वा या सर्व कार्यक्रमाचे आयोजक, प्रयोजक, समिती सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटनेचे सर्व अख्ख्या आयोगाचे कार्यक्रमाचे श्रीमंत श्री राहुल भांडणकर. अंपायर, खेळाडू, प्लेयर. पुढचा बॉलर राहुल भांडणकर. राहुल भांडणकर सर्व खेळाडूंना विशेष सूचना. श्री राहुल भांडणकर हे आता बॉलिंगला आहेत. जर कॅच उडाला चुकून आणि तुम्ही जर सोडला तर तुमचा विमा काढून ठेवावा. वेळोवेळी नियम बदलणारा राहुल भांडणकर. राहुल आला मैदानामध्ये प्रशांत पाटील आला मैदानात. प्रशांत पाटील हाडे. वन्य प्राणी मैदानामध्ये आलेला आहे मॅच पाहण्यासाठी. प्रशांत पाटीलचं मैदानात आगमन. हट हट. घ्या ना. टप्पा मारलेला आहे. नेहमीप्रमाणे टप्पे देणारा हा खेळाडू. राहुल भांडणकरला सिंहकार धाडले. विश्वनाथ खेळखंडोबा त्यांना स्ट्रॅटर्जी बनवायची त्या खेळखंडोबाला. कुणाल कुणाल इकडे ये. कुणाल कुणाल घुले आणि कुणाल उमाप आणि गजानन घुले पुढच्या मॅचचा टॉस उडवण्यासाठी इथं समालोचन कक्षात त्वरित यायचंय. कुणाल उमाप आणि गजानन घुले. राहुल भांडणकरला पुन्हा सिंहकार धाडले. राहुल भांडणकर कुणाल इकडे. कुणाल नो बॉल आणि फ्री हिट. धावा किती झाले? धावा नो बॉल आणि फ्री हिट. अतिशय सुंदर अशी बॉलिंग राहुल भांडणकर यांची. 2 बॉल 10-11 रन. अतिशय सुंदर असा षटकार बिंदू नकाते यांचे. 34 आणि 7 नो
फोर फोर दारू बदनाम कर आहे तिथे पाहिजे जातीवंत ये रागावल्याचे काम नव्हे. राहुल भांडलकर यांनी पुन्हा एकदा 4 रन नसतो आला. 4 धावा राहुल भांडलकर धुलाई सर लावून धुलाई. सारे हो दारू बदनाम करती तीन ओव्हर मध्ये 50 धावा. खेळ खंडोबा आणि कायम उत्साही संघाचा टॉस इथे होत आहे. दोघांचे कॅप्टन आहेत. काय काय आम्ही सांगतो त्यो उडवण त्यो मागन तू माग छापा आणि काटा पडलेला आहे. कायम उत्साहीचे टॉस जिंकलेले आहेत कॅप्टन आणि खेळ खंडोबा हरलेला आहे टॉस मध्येच. गजानन गुले तुम्ही काय घेऊ इच्छिता? बॉलिंग फास्ट. बॉलिंग. गजानन गुले यांना बॉलिंग आवडत आहे. त्यांनी बॉलिंग चूज केलेलं, त्यांना बॉल आवडत आहे. आणि खेळ खंडोबा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर जिंकले असते तर काय घेतलं असतं? सर आम्हाला बॅटिंगच हवी होती सुरुवातीला आणि त्यामुळं आम्हाला चांगलं वाटलं की आता बॅटिंग मिळाली. बघूयात. झालं त्यांचं. खेळ खंडोबाचे कॅप्टन कुणाल उमाप म्हणत आहे की त्यांना बॅटिंगच पाहिजे होती आणि ते टॉस जरी हरले तरी जिंकण्यासारखे आहे. वैभव माळे यांच्याकडून मला वाटतं प्रशांत पाटील आपलं तोंड काळं करावं तिकडं. आणि युट्यूबवाल्यांना माझी विनंती आहे की आता ज्याच्या मागची जी ओव्हर झाली ती राहुल भांडलकर यांची, याच्या 4-5 कॉपी काढून ठेवायत. अविस्मरणीय अशी होती आणि इथून पुढे त्यांना ओव्हर मिळेल की नाही सांगता येत नाही. शेवटची ओव्हर त्यांच्या आयुष्यातली आहे, त्याच्यामुळे त्याच्या 10-15 जेवढ्या त्यांनी कॉपी तेवढ्या सर्व त्यांनी स्टोअर करून ठेवाव्यात. श्री राहुल भांडलकर यांची उत्कृष्ट बॉलिंग. राहुल भांडलकर यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे आम्ही ज्या टीम असणार ती टीम हारणार. राहुल भांडलकरनी परत सिद्ध केलंय. पनवती आहे तो. टॅग युवराज यांच्यावरून राहुल भांडलकर यांच्यावर. पनवती टॅग. सुमित शिंदे ही छाती अभिमानाने भरून सर्व मैदानात फिरत आहेत. कारण प्रॅक्टिसला नाही आता मी काय करून दाखवलं आणि प्रॅक्टिस करणारे काय करतायत. सुमित शिंदे पॅव्हिलियन मध्ये तुम्ही काय बोलू इच्छिता सुमित शिंदे सर? बोलत नाही, टाईट बोलण्यात सुद्धा टाईटपणा ते दाखवत आहेत की मी नाही बोलणार, काय करायचं करून घ्या. श्री गुणावत यांनी यावे आणि बोलावे. त्यांनी 4 बॉल पकडलेले आहेत. श्री गुणावत 4 बॉल पकडणारे खेळाडू गुणावत. पुन्हा एकदा फोर. लोखंडे प्रचंड